रेसिपी आहे आपली खानदेशी घरगुती पद्धतीने बनवलेले कैरीचे लोणचे। लोणच्यासाठी लागणारे साहित्य मी इथे घेतलेले आहेत। यात राहिलेले साहित्य आपण नंतर ऍड करू। हे सगळे आता आपल्याला एक एक करून भाजून घ्यायचे मंद आचेवर। मोहरीची डाळ, धणे, मेथी दाणे, हिंग, लवंग, मिरे, लसूण हा आपण बारीक ठेचून घालायचा आहे। हे आता आपण सगळे थोडे थोडे बारीक गॅसवर, कमी गॅसवर भाजून घेऊ। मोहरीची डाळ अगदी हलकी भाजायची, खूप नाही भाजायची। काढून घे। मेथी दाणे भाजायचे। छान खरपूस भाजून घ्यायचं आणि मिक्सर मधून आपण बारीक करून। हे सगळं साहित्य मी हलक्या गॅसवर थोडं थोडं भाजून घेतलेलं आहे। गार झालंय थोडं। आपण यात एक एक साहित्य एकत्र करू। खानदेशी पद्धतीचं लोणचं कसं तयार होतं हे तुम्हाला मी दाखवते। हे बघा, हे सगळ्या पद्धतीने मी भाजून आणि मिक्सर मधून थोडंसं जाड असं दळून घेतलेलं आहे। हे आहे धणे, बडीशोप एकत्र भाजून दळून घेतले आहे। थोडीशी जाडच ठेवायची, खूप बारीक असं दळायचं नाही। हे आहे मेथी दाणे, लवंग व थोडे मिरे त्याच्यात तिखटपणा येण्यासाठी। याचा वासही खूप छान येतो। आपण हे घालूया हिंग। यासाठी लागणारे साहित्य घेतलेले: मोहरीची डाळ, मीठ, हिंग, लाल तिखट, बेडगी मिरचीचे तिखट, धने पावडर, मेथी दाणे, लवंग व मिरे। हे सगळं भाजून बडीशोप, लवंग, मिरे, मेथी दाणे हे दळून घेतलेले। पावडर थोडी जाडसर असावी तसेच मी याच्यात पसरून घेतले। आता आपण तेल कडकडीत गरम करायला ठेवलंय। त्यामध्ये आपण थोडे आता मेथी दाणे घातले। तेल कडकडीत असं गरम झालेलं, गॅस बंद केला। त्यात घालूया लसूण सुद्धा असं छान थोडा खरपूस होईपर्यंत तेलामध्ये तळायचं। यात आपण लवंग, मिरे हे सुद्धा घातले। लवंग, मिरे पण छान असे तडतडले पाहिजे। लसूण पण थोडा लालसर झाला। हिंग थोडा घातला, थोडासा हिंग फोडणी, थोडा हिंग आपण यात घातलेला। असं गरम तेल याच्यात ओतूया। थोडं थोडं करून हळदही घातलेली आहे याच्यात। साईडने असं गरम तेल ओतायचं। असं बाजूने तेल ओतलं ना थोडं थोडं, तर साहित्य करपत नाही आपलं। मिरची पावडर वगैरे करपत नाही बघा। हिंग आत ठेवायचं आणि गरम तेल त्यावर सोडायचं। हिंग जास्त करपत नाही। आता थोडं थोडं करून घालून घ्यायचं आणि हे सगळं एकत्र करायचं। लागेल तेवढं तेल याच्यात सोडायचं। आता आपण हे सगळं एकत्र करायचं। कैऱ्या मी आधीच फोडून मीठ हळद लावून एक रात्र पाणी त्याचं निथळून घेतलं आणि 8 ते 10 तास सावलीमध्ये वाळवून घेतल्यात। कैरीच्या फळ्या अगदी छान अशा सुकल्यात। मसाला गार झाल्यानंतर तुम्हाला मी दाखवते कैरीच्या फळ्या कशा छान सुकल्यात। त्या फळ्या नंतर मसाल्यामध्ये एकत्र करू। किती छान वास सुटलाय, मस्त सुगंध पसरलाय।
हिंगाचा, मेथी दाण्याचा, लवंग, मिरे, लसूण, हे सगळं असं साहित्य एकत्र करायचं आणि राहिलेलं तेल आपण नंतरही घालू शकतो. राहिलेलं तेल तुमच्या चवीप्रमाणे तिखट कमी जास्त, कुणाला गोड आवडतं तर थोडा गुळही तुम्ही यात नंतर मिक्स करू शकता. आता हे खूप कडकडीत आणि गरम आहे, त्याला आपण तेल लागल्यास आपण थोडा परत घालू. थोड्या तेलामध्ये आपण अख्खे लसूण पण घालायचे, ते खायला छान लागतं. ते थोडे लालसर तळून घ्यायचे आणि मग नंतर मसाल्यामध्ये टाकायचे. असंही छान येतं लसूणचं. बघा असं एकत्र करून घ्यायचं. तेलही भरपूर झालेलं आहे आता मसाल्याला. हे आता खूप असं गरम आहे, गार व्हायला आता याला जवळजवळ 3-4 तास तरी लागते. नंतर एकत्र करताना तुम्हाला मी दाखवते. किती छान कलर पण येईल त्याला लोणच्याला आणि छान असं चवीचं लोणचं आपलं तयार होईल. बघा मसाला छान गार झालेला आहे. याला एकत्र करू आणि कैऱ्या अशा खूप छान सुकवून अगदी कडक अशा सुकवून घेतलेल्या, पाण्याचा त्यात अंश पण नाही. तर ह्या कैऱ्या आपण याच्यात थोड्या थोड्या मिक्स करू. लोणच्याचा मसाल्याचा वास खूप छान येतो. तेल कमी पडलं तर नंतर कडकडीत गरम करून गार करून याच्यात ओतायचं. आपल्याला वाटलं तेल कमी आहे तर थोडं नंतर गरम करून खूप कडक गरम करायचं आणि नंतर गार अगदी गार थंड झालं की नंतर यात ओतायचं. सगळ्या कैऱ्यांना असा छान मसाला लागला पाहिजे. मुरल्यानंतर चविष्ट लागतं लोणचं खायला. तर आपण याला बरणीत भरूया. बघा आता आपली कैरी अशी छान मुरली. एक रात्र मी तशीच ठेवलेली होती. काल आपण हे सगळं मिक्स केलेलं होतं. आज बरणीत भरायचं आहे आपल्याला. बघा काल आपण मिक्स केलेलं लोणचं आता छान असं एकत्र झालेलं आहे. आणि रात्रभर हे लोणचं असंच ठेवलेलं होतं. खूप छान मुरले आणि सगळ्या कैऱ्यांना छान असा मसाला लागलेला आहे. एक रात्र ठेवून आता आपण हे कैऱ्या बरणीमध्ये भरू. बरणी एक दिवस आधी धुवून स्वच्छ कापड्याने पुसून घ्यायची. बरणी ओली नसावी. ओल्या बरणीत भरल्यास लोणचं आपलं खराब होईल. आणि एकत्र केल्यानंतर लोणचं आपण थोडं थोडं आता बरणीमध्ये भरून घेऊ. बरणी अगदी स्वच्छ आणि कोरडी आहे. बरणीला काही पाणी नसावं. बरणी अगदी स्वच्छ पाहिजे आणि कोरडी पाहिजे. थोडं थोडं करून आपण लोणचं चिनीच्या बरणीत भरून घ्यायचं. तुम्ही काचेच्याही बरणीत भरू शकता. बरणीला थोडा आधी लसूण आणि लसूणच्या टरफलचा धूर देऊन घ्यायचा आणि गार होऊ द्यायचे. त्याच्याने छान आपलं लोणचं टिकतं. खूप मोठ्या मोठ्या फोडी खाल्ले जात नाही आणि निम्म लोणचं मग आपलं वेस्ट होतं. छोटी फोडी असली तर ती खाल्ली जाते. अशा पद्धतीने तुम्ही बनवा, तुम्ही खाऊन बघा.
कमेंट आणि सबस्क्राईब नक्की करा.